दुसरा मुद्दा आणखी एक असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या अंतर्गत बैठकांमधनं नाराजीच्या बातम्या समोर येतात, कुरबुरीच्या बातम्या समोर येतात, नेतृत्वाबद्दलच्या काही बातम्या प्रश्नार्थक अर्थानं समोर येतात। तर हे सगळं बाहेर आल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना, वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावतीये का, असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित राहतो। या प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही द्याच, पण तुम्हालाही तुमच्या भविष्याची चिंता सतावतीये का? मला माझ्या भविष्याची चिंता अजिबात सतावित नाही। मी शिवसेना सोडून आलो त्यावेळची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहित नसेल, ते बुजुर्ग असतील त्यांना विचारा। आणि त्याच्यानंतर मी काँग्रेसमध्ये, त्याच्यानंतर पवार साहेबांबरोबर राहिलो। पवार साहेबांबरोबर जेव्हा बाहेर पडलो काँग्रेसच्या, तेव्हा काँग्रेसने आम्हाला बाहेर काढलं। त्यावेळेला सुद्धा अनेक आमिष जे आहेत दाखवलं की आम्ही सांगितलं नाही आम्ही एकत्रित राहणार आहोत, आणि त्याप्रमाणे 35 वर्ष जवळजवळ पवार साहेबांबरोबर राहिलो। ही पक्ष जो आहे स्थापन झाला त्यावेळेला पवार साहेबांच्या बरोबर मीच होतो, आणि पवार साहेबांचं 70% असेल कॉन्ट्रिब्युशन तर माझं निश्चितपणे 25-30% आहे। स्थापनेपासून मी अध्यक्षच होतो पहिला, नंतर उपमुख्यमंत्री सुद्धा मी पहिला होतो। तर प्रश्न असा आहे की प्रत्येक पक्षामध्ये थोडीशी चढाओढ असते। आमदारकी मला मिळावी, खासदारकी मला मिळावी, मंत्रिपद मला मिळावं, कुठल्या पक्षामध्ये नाहीये, कुठल्या पक्षामध्ये। आणि चर्चा करणं किंवा मागणी करणं म्हणजे काय पक्ष फुटला का? मग कोणी काय मागणीच करणार? आज सुद्धा जे आहे सगळ्या पक्षांमध्ये, म्हणजे ते विकास आघाडी असेल, महाराष्ट्र विकास आघाडी, महाविकास आघाडी किंवा युती असेल, आमदारांसाठी अनेक लोक लॉबिंग करतात, मला द्या मला द्या, मी असं काम करतोय, मी निवडून येईल वगैरे वगैरे। याचा अर्थ पक्ष फुटला असं कसं म्हणता येईल? प्रत्येकाला वाटतं की आपल्याला मिळालं पाहिजे, आणि त्यात काही चूक आहे असं मला काही वाटत नाही। पण त्याचा अर्थ बाकीच्या ठिकाणी वेगळा लावला जातो आणि इथे वेगळा लावला जातो। बाकीच्या ठिकाणी त्याबद्दल चर्चा होत नाही। तर याचा अर्थ आहे ना की हम भरते हैं तो बदनाम हो जाते हैं, और वो कत्ल करते हैं तो चर्चा नहीं होता। म्हणजे आमच्याकडे आम्ही चर्चा सुद्धा करायची नाही, हे चुकीचं आहे। त्यामुळे तुम्ही काय तसं काही बोलणं किंवा काही फूट पडले वगैरे काय नाही। प्रत्येक जण अपेक्षा धरतो, त्याप्रमाणे तो आपलं आपलं मत मांडत असतो। काही लोकांच्या भुजबळ साहेब, पार्थ पवार